बंदुकीचा धाक दाखवत भरदिवसा वडगाव लांडगा गावच्या शिवारातून तब्बल 36 लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर हादरलं होतं। आव्हानात्मक ठरणाऱ्या या घटनेचं पोलिसांनी अवघ्या 6 तासातच छडा लावत गुन्ह्याची उकल केली आहे। तपासाअंती फिर्यादीच आरोपी निघाल्यानं रोकड लांबवण्याचा बनाव समोर आणण्यास पोलीस यशस्वी झाले। 36 लाखांची रोकड लंपास केल्यानं पोलीस देखील चक्रावून गेले होते। जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार आणि उपअधीक्षक अशोक थोरात यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत तपासासाठी पोलिसांची पथकं रवाना केली। दरम्यान पोलिसांनी रात्री दोन्ही तक्रारदारांकडे घटनेची स्वतंत्ररित्या चौकशी केली। पोलिसांच्या चौकशीत रोकड लांबवल्याचा बनाव समोर आला, त्यामुळे फिर्यादी आणि त्याचा साथीदारच आरोपी निघाले। या प्रकरणात त्यांना सीताराम सुभाष शिंदे, इंद्रायणी कॉलनी यांना मदत केल्याचं निष्पन्न झालं। आरोपी सिस्को कंपनीकडे कामाला होते। कंपनीकडून त्यांना कमी वेतन मिळत असल्यानं आणि त्यात त्यांचा उदरनिर्वाह होत नसल्यानं त्यांनी रक्कम लुटीची ही शक्कल लढवली। पोलिसांनी सीताराम शिंदे याला आपटाळे तालुका जुन्नर येथून ताब्यात घेत त्याच्याकडून 32,94,000 रुपयांची रोकड हस्तगत केली आहे। याबाबत अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी अधिक सांगितले। काल दिनांक 10/18 रोजी दुपारी 2:15 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव लांडगा हे गाव आहे। या गावाच्या शिवारामध्ये हे दत्ता सोनू पांडे, त्याचप्रमाणे मंगेश लाड हे सिस्को कंपनीचे कर्मचारी आहेत। हे ते कंपनीची कॅश ही ATM मध्ये भरण्यासाठी घेऊन जात असताना त्यांच्या मोटरसायकलला एका ओमनी, व्हाईट कलरची ओमनी होती, त्यांनी ते पिस्तूलचा धाक दाखवून त्याची गाडी अडवली आणि अडवून जवळपास 36 लाखाची कॅश त्यांच्या ताब्यातून जबरीने चोरून घेऊन गेले। तर ह्या बाबतीत त्यांच्या फिर्यादीवरून आपण काल CR नंबर 7/19 392 342 त्याचप्रमाणे 425 आर्म्स ऍक्ट त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी लावली। जे आसपासच्या एरियामध्ये CCTV फुटेज वगैरे बाकी काही गोष्टी चेक केल्या। सर्व चेक केल्यानंतर परत जे फिर्यादी आहेत आणि जो साक्षीदार आहे यांची विचारपूस केली। विचारपूस दरम्यान त्यांच्या जबाबामध्ये तफावत दिसून आली आणि त्याचप्रमाणे आम्ही जे फुटेजेस चेक केले त्याच्यामध्ये पण बरेच तफावत होती। त्यांच्या सांगण्यानुसार जे सांगणं होतं त्यानुसार बरीच तफावत होती। तर त्याच्यामध्ये आम्ही अधिक तपास केला असता सदर जे फिर्यादी होता त्या फिर्यादीने सदर गुन्हा हा त्यांनीच केल्याचं मान्य केलं। त्याच्यामध्ये त्यांनी ते कंपनीचे जवळपास 7 वर्षापासून वर्कर होते, परंतु कंपनीमध्ये त्यांना पगार चांगला नव्हता आणि त्यांना ती कंपनी सोडायची होती। मग सोडायची असल्या कारणाने मग सोडताना काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे त्या हेतूने यातला जो फिर्यादी आहे, फिर्यादी मंगेश लाड, दत्ता सोनू पांडे हा गुढेवाडीचा राहणार आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे सीताराम सुभाष शिंदे, या तिघांनी प्लॅनिंग केलं। प्लॅनिंग केल्यानंतर त्यांनी शहरातील विविध ATM मधून पैसे काढले आणि अशी जवळपास 36 लाखाची कॅश त्यांनी राजापूरच्या हद्दीमध्ये यातील जो त्यांचा नातेवाईक आहे सीताराम सुभाष शिंदे याच्या ताब्यामध्ये दिली आणि तो कॅश घेऊन तो निघून गेला। तर आता हे तपासामध्ये हे निष्पन्न झालं आहे की जे फिर्यादी आहेत तेच आरोपी आहेत। आपण या तिघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। अटक केल्यानंतर सदर गुन्ह्यामधील जी कॅश गेली होती 36 लाखापैकी जवळपास आपण 32,94,000 कॅश रिकव्हर केलेली आहे। जी उर्वरित 3,04,000 जी कॅश आहे तर यांनी जवळपास 2 महिन्यापूर्वी स्टेट बँकेमधून 3,04,000 कॅश गुपचूप काढून घेतली होती। हीच कॅश, याच्यापैकी ती कॅश त्यांनी त्या बँकेमध्ये भरणा केलेला आहे त्या ATM मध्ये, त्यामुळे ती कॅश रिकव्हर करायची बाकी आहे। तर याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे आता 32,54,000 कॅश आपण जप्त केली आहे आणि 3ही आरोपी आपण अटक केलेली आहे। या सदर गुन्ह्याचा तपास, पुढील तपास PI पाटील संगमनेर तालुका हे करीत आहेत। संगमनेर आणि अकोले तालुक्यात ATM मध्ये पैसे भरणारी सिस्को कंपनी सुमारे 20 ते 30 लाखापर्यंतच्या रकमेची सुरक्षा रक्षक नसतानाही वाहतूक करते। कंपनीनं रकमेचा विमा उतरवल्यानं हा निष्काळजीपणा होत असल्याचं समोर आलंय। याबाबत संबंधित विमा कंपनीला याबाबत अहवाल पाठवणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवारांनी यावेळी सांगितलंय। अमाऊंट जमा करतात आणि ती अमाऊंट जे ग्रामीण भागामधील विशेषतः संगमनेर आणि अकोले या 2 तालुक्यातील जे ATM आहेत ते ATM मध्ये कॅश भरण्याचं काम करतात। ऍक्च्युअली त्यांना इन्स्ट्रक्शन अशा आहेत की त्यांनी व्हॅन ठेवली पाहिजे, सोबत गार्ड पण पाहिजे, परंतु जी संबंधित जी कंपनी आहे सिस्को कंपनी ती बिहारची कंपनी आहे, त्याचं ऑफिस नाशिकला आहे। तर हे काय करतात की गार्ड देत नाही। ही जे लोक आहेत जवळपास 7 वर्षापासून काम करतात, तर हे मोटरसायकल कॅश घेऊन जातात। मिनिमम 20 ते 30 लाखाची कॅश रोज त्यांच्या सोबत असते। हे दोघंच असतात
आणि 20 ते 30 लाखाची कॅश त्यांच्यासोबत असते, परंतु कोणतेही प्रकारचे प्रिकॉशन घेत नाही. बँकेला विचारलं तर बँक म्हणतं जर उद्या पैसा गेला तर ही जबाबदारी त्या संबंधित कंपनीची आहे. संबंधित कंपनी म्हणते पैसा जर गेला तर ही आमचा इन्शुरन्स असतो, आणि याच्यामध्ये एकंदरीत काम करावं लागतं, ते पोलिसांना करावं लागतं, म्हणजे फक्त जबाबदारी झटकण्याचं काम करतात. ऍक्च्युली याच्यामध्ये त्या लोकांनी पुरेशा प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या अमाऊंट 25 लाख 30 लाख 40,000 लाखाच्या जर अमाऊंट ते जर मोटरसायकल घेऊन जात असेल तर अतिशय गंभीर प्रकार आहे. याच्यामध्ये ऍटलीस्ट त्यांनी पोलिसांना तरी सांगायला पाहिजे की आम्ही सुमोटो त्यांना प्रोटेक्शन देऊ शकतो, परंतु याच्यामध्ये पोलिसांना कोणतीही मला माहिती सांगितली की केली नाही आतापर्यंत, आणि कंपनीच्या वतीने अत्यंत निष्काळजीपणा केला गेला. याच्यामध्ये आम्ही याच्याबाबत जे संबंधित इन्शुरन्स कंपनी आहे त्यांना आम्ही लेखी पाठवतो की अशा प्रकारचा निष्काळजीपणा कंपनी करते, कारण जे चार्जेस आहे ते चार्जेस घेतात, परंतु ज्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्या प्रिकॉशन अजिबात घेतल्या जात नाही. तर याच्यामध्ये 100% कंपनीचा निष्काळजीपणा आहे, आणि त्याच याचा फायदा घेऊन या लोकांनी ते कृत्य केलेलं आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.